उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंडगार पिण्याची खूप इच्छा होते आणि तसंच आपलं शरीर थंड राहण्यासाठी आवश्यकता पण आहे. तर बऱ्याच वेळेला आपण ताक, नारळाचं पाणी, लिंबू सरबत, परत कैरीचं पन्ह असं वेगवेगळे पदार्थ आपण बनवून उन्हाळ्यामध्ये बऱ्याच गोष्टी करून पितो. तर त्यातलाच एक पदार्थ आज आपण बघणार आहोत, ते म्हणजे कैरीचं पन्ह. हे पन्ह्याचं मिश्रण हवाबंद डब्यात 1 महिना जरी तुम्ही साठवून ठेवलं तरीही हे अजिबात खराब होणार नाही. वाटेल तेव्हा आणि पाहुणे आले की थंडगार पन्ह एका मिनिटात बनवून तुम्ही तयार करू शकता. हे कैरीचं पन्ह उन्हाळ्यातील दिवसामध्ये नैसर्गिक पेयापैकी एक सर्वांचे आवडते पेय आहे. चवीला तर उत्तमच आणि आरोग्याला तर बोलाल तर एकदम फायदेशीर आहे. हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर कैरीचं पन्ह बनवण्यासाठी आपण इथे 3 कच्च्या कैऱ्या घेणार आहोत. या कैऱ्या मी आधीच स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. ह्या कैऱ्या आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये कैऱ्यांना शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कैरीची साल काढूनही घेऊ शकता. आता ह्या कैऱ्या शिजवत ठेवताना मी इथे अजिबात पाणी घातलेलं नाही. जर तुम्हाला घालायचं असल्यास तर तुम्ही अर्धा पेलाभर यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. आता मध्यम आचेवर कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आपण कुकरमध्ये तळाला पाणी ठेवतो, त्यामुळे आपल्याला कैरीमध्ये पाणी घातलं नाही तरीही चालतं, कारण कुकरमध्ये पाणी असल्यामुळे पाण्याच्या वाफ्यावर कैरी छान शिजतेही. तर 3 शिट्ट्या इथे झालेल्या आहेत. तर कुकर संपूर्ण थंड झाल्यावरती मी इथे उघडून पाहते, तर तुम्ही पाहू शकता कैरी उकडल्यानंतर कैरीचा रंग बदललेला आहे. आता कैरी संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण यामधील गर काढून घेऊयात. तर सर्वात आधी आपण कैरीच्या ज्या साली आहेत त्या वेगळ्या करून घेऊयात. हे कैरीचं पन्ह चवीला तर उत्तमच असतं, शिवाय त्याचे आरोग्याला देखील फायदेही खूप अनेक आहेत. याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. कैरी पन्ह्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसंच पचनक्रियाही आपली सुधारते. तसंच त्वचा आणि केसांसाठीही खूप गुणकारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर शरीरातील उष्णता कमी होण्यास खूप मदत होते. कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. यातील कैरीच्या पन्ह्याचा शरीराला जास्तीत जास्त फायदा होतो. आता मी सर्व कैरीची साली काढून घेतलेल्या आहेत. आता मी चमच्याच्या साहाय्याने कैरीचा जो गर आहे तो या पद्धतीने काढून घेत आहे आणि याच पद्धतीने मी सर्व कैरीचा गर काढून घेणार आहे. आता आपण यामध्ये गूळ किंवा साखर अजिबात घालणार नाही आहोत. तर हे पहा, मी इथे बाठा पण अशा प्रकारे व्यवस्थित यामधील गर काढून घेतलेला आहे. तर आपण यामध्ये गूळ आणि साखर घालणार नाही आहोत. तर आपण काय घालणार आहोत, तर त्याऐवजी आपण इथे खडी साखर घालणार आहोत. खडी साखर ॲसिडिटीसाठी खूप उत्तम आहे. सोबतच नैसर्गिकदृष्ट्या खूप थंड हा पदार्थ आहे. त्यामुळे छातीत जळजळ होणे, ॲसिडिटीचा असा त्रास जर ज्यांना होत असेल त्यांनी नक्कीच खडीसाखराचा यामध्ये उपयोग करावा. याने ॲसिडिटी लगेच कमी होईल आणि मळमळ असा त्रास कमी होऊन जातो. म्हणजेच खडीसाखरमुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. आता आपल्याला समप्रमाणात यामध्ये साखर घालायची आहे. कपाच्या मापाने मोजून घेतलं तर 1 कप इथे गर आहे. तसंच मी इथे 1 कप खडीसाखर घेतलेली आहे. आता इथे आपण खडीसाखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जर तुम्ही रेग्युलर साखर घालणार असाल तर ती तुम्ही दळून मिक्सरवरती घ्या आणि 1 वाटी त्याच्यामध्ये घालून घ्या. सेम तसंच गूळ किसून घ्या आणि 1 वाटी गूळ घालून घ्या. आता इथे मी 7 ते 8 इथे हिरवी वेलची घेतलेली आहे. हिरवी वेलची मी छान अशी कुटून घेणार आहे, जास्त तिची पावडर करून घेणार नाही. आता तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. तर यामध्ये मी खडीसाखर आणि वेलची घालून घेतली आहे. त्यासोबतच मी इथे 1 टीस्पून भाजलेलं जिरं पावडर आणि 1 टीस्पून काळं मीठ घालून मिक्सरवरती फिरवून घेतलं आहे. काळं मिठाऐवजी तुम्ही साधं मीठ घातलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला वेलचीची पूर्ण फाईन पावडर घालायची असेल तरीही चालेल. जर तुम्हाला यामध्ये काळी मिरी पावडर घालायची असल्यास तर तुम्ही घालू शकता. तर आता या ठिकाणी कैरीचं पन्ह बनवण्यासाठी कैरीचं मिश्रण तयार आहे. हे तयार मिश्रण एका काचेच्या बरणीमध्ये महिनाभर तुम्ही साठवून ठेवू शकता. हे मिश्रण अजिबात खराब होत नाही. आता आपण पन्ह कसं बनवायचं ते बघूयात. इथे मी 2 काचेचे ग्लास घेतलेले आहेत. आता पाहुण्यांना देणार असाल तर तुम्ही या प्रकारे सर्व करा. इथे मी काश्मीरी पावडर घेतली आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. मिक्स करून घेते आणि यामध्ये याला असा गोल राऊंड करून घेते.
म्हणजे बरोबर ग्लासचा जो आपला जो आकार आहे तो बरोबर यावरती ठेवला की त्याला व्यवस्थित चिकटलं जाईल. तर हा एक सजावटीचा भाग आहे, तो मी तुम्हाला फक्त शेअर करते. तर आता इथे मी 2 ग्लास घेतलेत. आता या ग्लासला मी जे आपलं कैरीचं पण चमच्याला चिकटलं होतं तेच मी इथे चमचा फिरवून घेत आहे. जर तुम्हाला त्याऐवजी जर लिंबू पसरवून घ्यायचा असेल तर तुम्ही लिंबू कट करून त्यावरती लिंबू लावून घ्या. व्यवस्थित या पूर्ण गोल राऊंडमध्ये आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित चिकटलं जाईल या प्रकारे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे ग्लास काश्मीरी पावडर आणि मिठामध्ये घोळून घ्यायचं आहे, म्हणजे ते ग्लासला व्यवस्थित चिकटलं जाईल. तर बघा, या पद्धतीने आपला हा ग्लास तयार आहे. आता ग्लासामध्ये 2 ते 3 चमचे गर घालून घेऊया, किंवा तुमच्या आवडीनुसार हा गर घ्यायचा आहे आणि त्यात माठातलं जे पाणी आपलं थंडगार आहे ते घालून छान एकजीव करायचं आहे. मस्त असं एकजीव करून घ्यायचं. आणि यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फ्लेवर पण देऊ शकता, जसं की सब्जा भिजवून तुम्ही यामध्ये घालू शकता, किंवा पुदिना बारीक चिरून तुम्हाला जर घालायचा असेल तर तुम्ही ते पण घालू शकता. इथे मी पुदिना बारीक करून घालून घेणार आहे. हे पण्याचं मिश्रण हवाबंद डब्यात 1 महिना फ्रीजमध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही, वाटेल तेव्हा. आणि पाहुणे आले की थंडगार पण 1 मिनिटात बनवून तयार करू शकता. किंवा जर तुम्हाला याचे आईस क्यूब करून ठेवायचे असेल तर तुम्ही आईस क्यूब पण करून ठेवू शकता. म्हणजेच तुम्ही या बर्फाचा जो आपला ट्रे असतो त्याच्यामध्ये तुम्ही बर्फ करून घेऊ शकता. तर ज्या आयत्या वेळेस तुम्ही बर्फाचा तुकडा काढायचा आणि त्यामध्ये पाणी मिक्स केलं की पन्ह तयार. तर यामध्ये तुम्हाला जर चिया सीड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिया सीड पण घालू शकता. आता यामध्ये मी इथे पुदिना कट करून यामध्ये घालून घेणार आहे. जर तुम्ही यामध्ये सब्जा, चिया सीड, पुदिना जरी घातला तरी त्याचे फायदेही तुम्हाला शरीराला मिळणार आहेत. तर आता यामध्ये मी शेवटी इथे मी बर्फ घालून घेते आहे. हे टोटली ऑप्शनल आहे. तर या उन्हाळ्यात या प्रकारे पन्ह नक्की बनवून बघा. आणि कैरीचं पन्ह शरीरातील उष्णता कमी तर करण्यास मदत होतच, शिवाय स्वस्त आणि मस्त घरच्या साहित्यामध्ये शरीराला अनेक फायदेही आहेत. आणि उन्हाळ्यात जर तुम्ही बोलाल, लिंबू महागही होतात. आमच्या इथे तर लिंबू 10 रुपयाला 1 मिळतो उन्हाळ्यामध्ये. तर कैरीचं पन्ह बेस्ट आहे. तर अशा प्रकारे आपलं कैरीचं पन्ह तयार आहे. जर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. आणि चॅनेलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर रेशूस रेसिपी चॅनल अँड व्लॉगला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 100% रेसिपी खूप सुंदर तयार होते. जेव्हा ट्राय कराल तेव्हा कमेंट करून मला नक्की सांगा. तर भेटूयात अशाच छान छान नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.